रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात्रेच्या तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या संख्येनं महिला सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेल्या आहेत। आंबेगाव तालुक्यातील महिलांसाठी सप्तशृंगी मातेच्या यात्रा दर्शनाचं आयोजन करण्यात आल्यानं मोठ्या संख्येनं महिला या यात्रेत सहभागी होत आहेत। रमेश भाऊ येवले यांनी सुरू केलेल्या या यात्रेमुळे महिलांना मोफत सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येत असून महिलांनी रमेश भाऊ यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। रमेश भाऊ येवले यांनी आंबेगाव तालुक्याचे आमदार व्हावे व त्यांच्या हातून अशीच समाजाची महिलांची सेवा घडावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे। रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू असून यापूर्वीही त्यांनी वैद्यकीय मदत, मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची मदत, त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अपघातग्रस्तांना मदत यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवले असून गणेशोत्सव काळात आंबेगाव तालुक्यातील सर्व गणेश मंडळ यांना मोदकाचं वाटप केलं आहे। त्याचबरोबर मेंगडेवाडी येथील श्री गणेश देवस्थान या ठिकाणी मोदकाचा प्रसाद वाटप करत 1.25 किलो चांदी गणराया चरणी अर्पण केली आहे। पुढील काळात देखील अनेक सामाजिक उपक्रम मदत सुरू राहणार आहे। दरम्यान सप्तशृंगी यात्रा देखील पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय। माझं नाव सौ प्रतिमा गोरक्षनाथ पिंगळे, लांडेवाडी पिंगळवाडी या ठिकाणाहून आम्ही महिला आलेलो आहोत। श्री रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांनी सप्तशृंगी यात्रा महिलांसाठी आयोजित केलेली आहे। त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो। त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। माझे नाव अपेक्षा स्वप्नील लोट, आम्ही गंगापूर बुद्रुकमधून आलेलो आहोत। रमेश भाऊ येवले यांनी आमच्यासाठी सर्व महिलांसाठी जी ट्रिप आयोजित केलेली आहे त्या सर्व महिलांना ते आपलं सप्तशृंगी मातेचं दर्शन देणार आहेत। आमच्या सर्व महिला ज्या इच्छुक आहेत त्या सर्व आलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जे आम्हाला हे केलेलं सहकार्य केलंय, जे महिलांची इच्छा असती ती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे। ते सामाजिक कार्य भरपूर करतात, भरपूर याच्यात करतात। ते आमच्या गावात सुद्धा त्यांनी आपलं मंडळांना 50,000ची मदत केली, परत साऊंड सिस्टीमला 50,000ची मदत केली, मंडळांना 5,555 रुपये दिलेले आहेत आमच्या गंगापूर बुद्रुकमध्ये आणि आवटेमाळ्यामध्ये। आणि इथनं पुढं जो प्रवास करणार आहोत आम्ही, म्हणजे सप्तशृंगीचं दर्शन घेऊन, ते आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ते असे आपल्या याच्यातनं आंबेगाव तालुक्यातनं आमदार व्हावेत असे आम्हाला वाटत आहे की त्यांनी भावी आमदार व्हावं म्हणून, आणि त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्य लाभो ही आमची सदिच्छा। काय तुमचं? गंगूबाई दत्तात्रय येवले, गाव कोणतं? गंगापूर। आमचा मुलगा हा रमेश, हा एकदम चांगला पोरगा, चांगल्या कर्तृत्वाला लागलाय। सर्वांनी त्याला मत देऊन निवडून आणावा अशी आमची इच्छा आहे। आणि गाडी घोड्याची सोय केली, जेवणाची सोय केली। आज एवढ्या समाजाला उभं करतो आणि समजा तिचं सर्व व्यवस्थित केले। नाव काय? नमस्कार, मी ललिता संदीप बारवे, मुक्काम पोस्ट चास, नारोडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणावरून आम्ही सकाळी सप्तशृंगीच्या यात्रेसाठी निघालेलो आहोत। तर रमेश भाऊ येवले या प्रतिष्ठान मार्फत ही जी यात्रा चालू आहे, आमच्या गावातून आजची तिसरी ट्रिप निघालेली आहे। प्रत्येक ट्रिपच्या वेळेस रमेश भाऊ यांनी खूप सहकार्य केलेलं आहे। आयोजक, संयोजक सगळ्यांकडून त्यांना खूप मदत पण भेटते। त्यांचं काम खूपच चांगल्या प्रतीने चालू आहे। त्यांनी आंबेगाव तालुक्यात खूप चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत। महिलांसाठीचा हा जो उपक्रम त्यांनी राबवलाय त्यासाठी महिलांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन। आणि आम्ही देवी सप्तशृंगी आईकडे प्रार्थना करू की रमेश भाऊ यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना पदोपदी असंच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जावं आणि अशाच त्यांच्याकडून समाजसेवा घडो हीच आम्ही देवीच्या चरणी प्रार्थना करू।